जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। नगर तालुक्यातील खडकी आणि देऊळगाव सिद्धीत बिबट्याने दोघांवर हल्ल्याचा प्रयत्न केला। सुदैवाने दोघेही हल्ल्यात बचावल्यात। श्रीरामपूर तालुक्यातील उंदीर गावात 2 दिवसात 2 बिबटे जेरबंद करण्यात आले असून तिसरा बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आलाय। ज्वारी पिकाला पाणी देत असणाऱ्या महिलेसमोर अचानक बिबट्या आल्याने धावपळीत महिला जखमी झाली। नगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथे रविवारी दुपारी 4 वाजता ही घटना घडली। देऊळगाव सिद्धी शिवारात घोरपडदरा परिसरात सविता भाऊसाहेब चिरके या ज्वारीला पाणी देत होत्या। अचानक समोर बिबट्या उभा ठाकल्याने जीवाच्या आकांताने त्या पळाल्या। धावपळीत त्या जखमी झाल्यात। त्यांच्या हाताला व पायाला गंभीर इजा झाली आहे। गावातील खासगी रुग्णालयात प्रथम उपचार त्यांच्यावर करण्यात आलेत। साईबाबाच्या दरबारातून कोणीही रिकाम्या हाताने परत जात नाही। बॉलिवूड मध्ये आल्यापासून मी साई दर्शनासाठी शिर्डीत येते, माझाही हाच अनुभव आहे, अशा शब्दात सिने अभिनेत्री जयाप्रदा यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या। आज त्यांनी साई दर्शन घेतले। साई मंदिरातील माध्यान्ह आरतीला हजेरी लावली। साई संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे आणि जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे यांनी त्यांचं स्वागत केलं। अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे असलेले 8 प्रमुख रेल्वे प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावेत। प्रलंबित प्रस्तावांची अद्ययावत स्थिती तातडीने कळवावी आणि त्या कामांना गती द्यावी अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी केली आहे। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे त्यांनी मागणी पत्राद्वारे केली आहे। नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने निवासी भूमी अभिलेख कार्यालयात भूकरमापक असलेल्या अजय भालसिंग गुलाबसिंग परदेशी यास शिवरस्ता खुला करून देण्याच्या बोलीवर 1.5 लाख रुपये लाच शेतकऱ्याकडून घेताना रंगेहात पकडलाय। या कारवाईने तालुक्यात खळबळ उडाली आहे। पातरवाला व गोळेगव्हाण येथील तक्रारदार यांचे बंधू वडील व इतर शेतकऱ्यांनी याबाबत नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर विभागाने अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल कुमार नाईक व पथकाने काल गुरुवारी पंचासह भूकरमापक परदेशी यांना 1.5 लाख रुपये शेतकऱ्याकडून लाच स्वीकारताना पथकाने अटक केलं। मातृभूमीच्या रक्षणासाठी आणखीन एक वीर सुपुत्राने सर्वोच्च बलिदान दिलं। 5 मराठा लाईट इन्फंट्री बटालियनचे हवालदार गोकुळ नागेश वाळके यांनी शनिवारी 6 डिसेंबर रोजी शौर्याने हौतात्म्य पत्करलाय। देश सेवेत कार्यरत असलेल्या हवालदार वाळके यांचे निधन श्रीगोंदा तालुक्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे। त्यांच्या अंत्यसंस्कार आज 8 डिसेंबर रोजी श्रीगोंदा तालुक्यातील चांबुर्डी येथे पूर्ण लष्करी सन्मानाने करण्यात येणार आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। नेवासा तालुक्यातील चांदा घोडेगाव परिसरात संदीप संतराम शिंदे याने एका तरुणीला प्रेमाचे खोटे आश्वासन देऊन कारमध्ये बसवून हॉटेलमध्ये नेलं। तिथे तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला। घरी परत आल्यावर बदनामीच्या भीतीने तरुणीने विषारी औषध सेवन केलं। या प्रकरणी संदीप शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलातील स्ट्रॉंग रूमच्या सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याचा दावा काही माध्यमांनी केल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला होता। या प्रकरणात आता स्वतः संगमनेर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अधिकृत खुलासा करत वस्तुस्थिती समोर ठेवली आहे। त्यांच्या मते सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याचा आरोप
अयोग्य असून दिशाभूल करणारा आहे. स्ट्रॉंग रूम मधील सर्व यंत्रणा नियमानुसार कार्यरत असून सुरक्षा व्यवस्था पूर्णतः सक्षम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. या संदर्भातील चुकीची माहिती पसरू नये अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे. पुढील तपास व सुरक्षा तपासणी सुरू आहे. राहता तालुक्यातील साकोरी परिसरात आफ्रिकन स्वाईन फीवर या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव आढळून आलाय. डुकरांमध्ये तेजीने पसरणारा हा आजार निदर्शनास येताच जिल्हा प्रशासनाने तत्काळ हालचाल केली आहे. जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या आदेशानुसार पशुसंवर्धन व स्थानिक प्रशासन पूर्णपणे सज्ज असून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्यात. आजाराचा प्रसार थांबवण्यासाठी परिसरात सर्वेक्षण, तपासणी आणि नियंत्रण पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाशी सहकार्य करावे अशी विनंती अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. नुकतेच मतदानाची तारीख निवडणूक आयोगाच्या आदेशाने पुढे ढकलण्यात आली. यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर निषेध सभा घेण्यात आली. तसेच एका कॉर्नर सभेत खोटे आरोप माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे व सहकार मंत्री शंकरराव कोल्हे यांच्यावरही करण्यात आली होती. या वक्तव्याचा भारतीय जनता पार्टी, RPI मित्रपक्ष, लोकसेवा आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे तसेच संदीप कोयटे यांच्यावर हल्लाबोल करत चांगलाच निशाणा साधलाय. जिल्ह्याची खबर बातमीमध्ये इथेच सांगतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.